आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन्स हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे. आता कुठलंही सोल्युशन हे आयडियल आहे किंवा नॉन आयडियल आहे हे आपण कशावरून ठरवायचं जर असेल तर आपण राऊल्ट्स लॉ जो सोल्युशन फॉलो करतो त्याला आयडियल सोल्युशन बेसिकली म्हणतो आणि जो सोल्युशन राऊल्ट्स लॉ फॉलो करत नाही त्याला नॉन आयडियल सोल्युशन असं म्हणतो. सो इथे पहिल्यांदा आपल्याला पहिला पॉईंट बघायचा आहे आयडियल सोल्युशन. आयडियल सोल्युशन्स ओबे राऊल्ट्स लॉ ओव्हर दी एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. नो हीट इज इव्हॉल्व. ज्या वेळेला दोन कंपोनंट आपण मिक्स करतो त्यावेळेला हीट तिथे इव्हॉल्व होत नाही, ॲब्सॉर्बसुद्धा होत नाही. व्हेन टू कंपोनंट्स फॉर्मिंग अन आयडियल सोल्युशन आर मिक्स्ड दस द एन्थाल्पी म्हणजेच हीट ऑफ द सोल्युशन काय राहील तिथे मग डेल एच मिक्स इज इक्वल्स टू 0. देर इज नो व्हॉल्यूम चेंज. जशी हीट चेंज होत नाही तसंच व्हॉल्यूमसुद्धा तिथे चेंज होत नाही. व्हेन टू कंपोनंट्स फॉर्मिंग अन आयडियल सोल्युशन आर मिक्स्ड दस व्हॉल्यूम ऑफ अन आयडियल सोल्युशन इज इक्वल टू द सम ऑफ व्हॉल्यूम्स ऑफ टू कंपोनंट. जेवढे तुम्ही दोन कंपोनंट मिक्स केले ते दोन कंपोनंटच्या व्हॉल्यूमची सम म्हणजेच तुमच्या सोल्युशनचं व्हॉल्यूम असेल. सो डेल व्ही इज इक्वल्स टू 0. इथे व्हॉल्यूमसुद्धा चेंज होणार नाही. डेल व्ही मीन्स चेंज इन व्हॉल्यूम, डेल एच मीन्स चेंज इन एन्थाल्पी. फोर्थ पॉईंट बघा, इन अन आयडियल सोल्युशन सॉल्व्हंट सोल्यूट अँड सोल्यूट अँड सॉल्व्हंट मॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आर कम्पेरेबल. यांचे इथे सोल्यूट आणि सॉल्व्हंट मॉलिक्युलचे जे इंटरॅक्शन्स असतात ते कम्पेरेबल असतात. द व्हेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन ऑलवेज लाईज बिटवीन व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट्स ॲज शोन इन फिगर 2.2. पुढे दिलेल्या फिगरमध्ये आपल्याला तिथे आयडियल सोल्युशनचं जे बिहेवियर आहे, जे लाईन्स आपल्याला मिळतात ग्राफमध्ये ते फिगर 2.2मध्ये दाखवलेले आहेत. It is important to understand that perfectly ideal solutions are uncommon and solutions such as benzene plus toluene behave nearly ideal. म्हणजेच टोल्युइन आणि बेन्झिनचं जे मिक्सचर आहे ते नियरली आयडियल असतं. ते कम्प्लिटली आयडियल आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. परफेक्टली आयडियल सोल्युशन्स आर कम्प्लिटली फॉलो दी राऊल्ट्स लॉ. सो सेकंड पॉईंट आहे तुमचा आता नॉन आयडियल सोल्युशन्स. दीज सोल्युशन्स डू नॉट ओबे राऊल्ट्स लॉ. कम्प्लिटली राऊल्ट्स लॉ जे सोल्युशन्स फॉलो करत नाहीत त्यांना आपण नॉन आयडियल सोल्युशन्स म्हणतो. ओव्हर दी एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स द व्हेपर प्रेशर्स ऑफ दीज सोल्युशन्स कॅन बी हायर ऑर लोअर. यांचे व्हेपर प्रेशर्स एकतर हायर असतात, लोअर असतात दॅन दोज ऑफ दी प्युअर कंपोनंट्स. प्युअर कंपोनंट्सच्या व्हेपर प्रेशरपेक्षा यांचे जे व्हेपर प्रेशर्स आहेत ते एकतर हायर असतात किंवा लोअर असतात. Deviation from the Raoult's law. These solutions show two types of deviation from the Raoult's law. Raoult's law पासून डेव्हिएशन दोन टाईपचे आपल्याला मिळतात. फर्स्ट वन इज पॉझिटिव्ह डेव्हिएशन अँड सेकंड वन इज निगेटिव्ह डेव्हिएशन. पहिल्यांदा आपण आता पॉझिटिव्ह डेव्हिएशनची डायग्राम बघूया. ज्या डॉटेड लाईन्स आहेत त्या आपल्या ओरिजिनल ग्राफमधल्या लाईन्स आहेत आणि जो आपल्याला कर्व लाईन्स मिळालेल्या आहेत ज्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या त्यामुळे त्याला आपण पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स म्हणतोय. इन्क्रीज डेव्हिएशन आपल्याला इथे मिळालं. लाईन्स या डॉटेड लाईन्सच्या वरती तुम्हाला कर्व मिळालेला आहे. द सोल्युशन इन विच सोल्यूट सॉल्व्हंट अँड इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन्स आर वीकर दॅन दोज ऑफ बिटवीन सोल्यूट मॉलिक्युल्स अँड सॉल्व्हंट मॉलिक्युल्स exhibit the positive deviation. The vapor pressure of such solutions are higher than those of pure components as shown in figure 2.3. हे आपण बघितलंच. डॉटेड लाईनच्या वरच्या बाजूला आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यूज मिळाल्यामुळे त्यांचं व्हेपर प्रेशर हाय असल्यामुळे अशा टाईपचे कर्व मिळतात. द सोल्युशन्स ऑफ इथेनॉल अँड ॲसिटोन, कार्बन डायसल्फाईड अँड ॲसिटोन शोज द पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम दी राऊल्ट्स लॉ. हे काही त्याचे एक्झाम्पल दिलेले आहे की अशा टाईपचं पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवणारे सोल्युशन जे आहेत ते असतात इथेनॉल अँड ॲसिटोन, कार्बन डायसल्फाईड and acetone. These are the examples of positive deviation of Raoult's law. Now second one is negative deviation from Raoult's law. पहिले बघा खाली इथे डायग्राम दिलेली आहे 2.4. यामध्ये ज्या डॉटेड लाईन्स आहेत त्या आपल्या ओरिजिनल राऊल्ट्स लॉच्या ग्राफमधल्या लाईन्स आहेत आणि ज्या आपल्याला डॉटेड लाईनच्या खाली मिळालेल्या लाईन्स आहेत, आता जे कर्व्ज मिळालेले आहेत ते निगेटिव्ह डेव्हिएशनमुळे अशा पद्धतीने मिळालेले आहे. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येईल की ओरिजिनल कंपोनंटच्या व्हेपर प्रेशरपेक्षा आपल्याला या ठिकाणी व्हेपर प्रेशरच्या व्हॅल्यूज ह्या लोअर मिळतात. त्यामुळे कर्व्ज आपले लाईनच्या खालच्या बाजूनी येतात. द सोल्युशन इन विच द इंटरॅक्शन बिटवीन द सॉल्व्हंट्स अँड सोल्यूट मॉलिक्युल्स आर स्ट्रॉंगर दॅन दी सोल्यूट अँड सॉल्व्हंट इंटरॅक्शन एक्झिबिट द निगेटिव्ह डेव्हिएशन. अशा पद्धतीने इथे निगेटिव्ह डेव्हिएशन आपल्याला मिळतं. व्हेपर प्रेशर्स
of such solutions are lower than those of pure components as shown in figure 2.4. The solutions of phenol, इथे एक्झाम्पल दिलेले आहेत. The solutions of phenol and aniline, chloroform and acetone exhibit the negative deviation from the Raoult's law. हे अशा टाईपचे सोल्युशन्स हे निगेटिव्ह डेव्हिएशन ऑफ राऊट्स लॉचे काही एक्झाम्पल इथे तुम्हाला दिलेले आहेत.